2024चं जे इलेक्शन चालू आहे आता म्हणजे येतंय, तर या संदर्भात आपला कौल कुणाकडे असेल? वातावरण विरोध आहे आता सत्ताधाऱ्याच्या ना. फक्त उघड करत नाहीत दबावामुळं, बरोबर. असं आहे. आघाडीला चांगलं प्रतिसाद आहे सगळीकडेच, ग्रामीण भागात, शहरी भागात. आणि अमोल कोल्हे साहेबाचं कार्य चांगलं आहे, कार्य चांगलं आहे. आणि संसदेत त्यांचं पाठीमागचा जो काळ आहे ना, चांगला हे केलेला आहे त्यांनी, कामं चांगली आहेत. पण प्रामुख्याने असं म्हटलं जातंय की अमोल कोल्हे साहेब असतील किंवा आढळराव साहेब असतील, दोन्हीही 5 वर्षात मतदारसंघांमध्ये फिरकले नाहीत, याबद्दल काय सांगाल? आता त्यांचे काम सार्वजनिक काम केल्यानंतर फिरकणे म्हणजे काय, काम करणं आहे का? हां, महत्त्वाचं जे लोकांना जे पुरवणाऱ्या गरजा आहेत ना, त्यांनी पुरवल्यानंतर काय फिरणे म्हणजे काम झालं का?